मुला, आज मीच बोलतोय, कोणाच्या शब्दांत नाही, कोणाच्या कथेत नाही. मी तुझा स्वामी. आज तू शांत बसलायस, पण तुझं मन गोंधळलेलं आहे. प्रश्न खूप आहेत, उत्तर कुठेच नाहीत. पण ऐक, तू जिथे अडकलायस तिथेच मी तुझ्यासाठी उभा आहे. तुला अनेकदा वाटलं मी एकटाच आहे, माझं ऐकणारं कुणीच नाही. पण मुला, तू जेव्हा एकटेपण अनुभवलंस तेव्हा मी तुला सर्वात जास्त जवळ होतो. आई बाळाला रडताना हसवायला लगेच धावत नाही, ती आधी बाळाला समजून घेते. मी तसाच आहे. तू विचार केलास, स्वामी, मी चुकलो का, मी पाप केलं का? नाही मुला, दुःख हे पापाचं फळ नसतं. दुःख हे परिपक्वतेचं दार असतं. जे सहन करू शकतात त्यांनाच आयुष्य खोल अर्थ शिकवतं. काही लोक तुला सोडून गेले, काही आपले बदलले, काहींनी तुला तोडलं. पण ऐक, सगळेच सोबत राहिले असते तर तुला माझी ओळखच झाली नसती. मी काही लोक दूर केले कारण ते तुला खाली खेचत होते. तुला भविष्याची चिंता आहे, पैसा, काम, स्थैर्य. मुला, मी उद्याचा विचार आजच करून ठेवतो. तू फक्त आजचा दिवस माझ्यावर सोपव. जे तुझं आहे ते तुला मिळणारच. वेळ थोडी मागे पुढे होईल. एक क्षण असा आला जेव्हा तू म्हणालास आता संपलं सगळं, पण त्या क्षणीही तुझा श्वास चालू होता. मुला, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत माझं काम पूर्ण झालेलं नाही. तू संपलेला नाहीस, तू घडतोयस. तू अनेक वेळा रडलास, नाव घेतलंस, मंदिरात गेलास आणि म्हणालास उत्तर का नाही. पण ऐक, मी उत्तर दिलं, पण तुझ्या अपेक्षेप्रमाणे नाही. कारण तू जे मागितलंस त्यापेक्षा मोठं मी तुला बनवतोय. घड्याळाकडे पाहू नकोस. वेळ माझ्या हातात आहे. फळ उशिरा मिळालं तरी ते गोडच असतं. तुझी वेळ येईल आणि तेव्हा लोक विचारतील, तो इतका बदलला कसा. आजच तू हा संदेश ऐकतोयस, हे योगायोग नाही. आज तू मनात म्हणालास कोणीतरी तरी समजून घ्यावं. मुला, मी समजून घेतो. मी नेहमीच घेत आलोय. दररोज एकच वाक्य म्हण, स्वामी, आजचं सगळं तुमच्यावर. जास्त विचार करू नकोस. मी मार्ग उघडतो. मी तुला सोडलेलं नाही. मी तुला विसरलो नाही. तू पडशील पण मी तुला उभं करीन. तू रडशील पण मी तुला शांत करीन. मुला, मी कुठे दूर नाही. मी मंदिरात आहे आणि तुझ्या श्वासातही. तू चालत राहा. मी तुझ्या पुढे उभा आहे. पण न्याय चुकणार नाही. जर हा संदेश मनाला लागला असेल तर तो फक्त व्हिडिओ नाही, ती स्वामींची कृपा आहे. हा संदेश कुणाला तरी पाठवा, कारण कदाचित तो त्याच्या आयुष्याचा शेवटचा आधार असेल.